डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। अक्कलकोट तालुक्यातून वाहणाऱ्या भीमा नदीने पुन्हा रौद्र रूप धारण केलं असून तालुक्यातील आळगे, खानापूर आणि हिळणी हे तीनही बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत। पंढरपूर येथून भीमा नदीत सुमारे 80,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे। पुराचे पाणी हळूहळू ओसरत असले तरी अक्कलकोट तालुक्यातील नदीकाठच्या गावांवर त्याचा परिणाम अद्याप कायम असून काही भागातील संपर्कही विस्कळीत झाला आहे। तीनही बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे नदीच्या दोनही बाजूंना असलेल्या गावातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। दैनंदिन वाहतूक ठप्प झाली असून अनेकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे। प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात असून बंधाऱ्यांवरून कोणालाही ये-जा करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत। दरम्यान भीमा नदी काठावरील शेतांमध्ये पुराचं पाणी शिरल्याने उडीद, ऊस आणि इतर खरीप पिकांचं नुकसान होत आहे। नदीलगतच्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण असून ज्या ठिकाणी पिकांचं नुकसान झालं आहे त्या ठिकाणचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिवा संघटनेचे तालुका उपाध्यक्ष रविकांत कुरे यांनी केली आहे। पूरस्थिती लक्षात घेता भीमा पाटबंधारे शाखा अक्कलकोट यांनी नदीकाठावरील तसेच बंधाऱ्यालगतच्या सर्व गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे। नदीपात्रात अथवा पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांवर जाण्याचा प्रयत्न करू नये तसेच स्वतःची व जनावरांची सुरक्षितता जपावी असं आवाहन करण्यात आलं आहे। पुराचा धोका पूर्णपणे टळेपर्यंत नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असंही शाखाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट। आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा।